झी 24 तास एक पाऊल पुढे। पतसंस्था नेमक्या कशासाठी असतात? शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं तर ते फेडता फेडता त्याचा जीव जातो, पण या पतसंस्था शेतकऱ्याच्या मढ्यावरूनही सोनं काढायला विसरणार नाही। आम्ही इतक्या हीन भाषेत बोलतो याचं तुम्हाला सगळ्यांनाच आश्चर्य वाटत असेल। त्याला कारणही तसंच आहे। बुलढाण्यातल्या नांदुरा तालुक्यात वसाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं असंच कित्येकांचं जगणं मुश्किल केलंय। जितका म्हणून पैसा शेतकऱ्यांकडून लुबाडता येईल तितका लुबाडण्याचा धंदाच जणू या पतसंस्थेनं सुरू केलाय। धानोऱ्यातील वसाडी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेनं शेतीच्या नावाखाली सावकारीत सुरू केल्याचं चित्र आहे। शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज वसूल करताना 18% व्याजानं कर्ज वसुली सुरू केली आहे। विष्णू वनारे हे त्यांपैकीच एक। विष्णू यांचे वडील शंकर वनारे यांनी 2003 मध्ये पतसंस्थेकडून 40,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं। सततची नापिकी आणि आजारपणामुळे त्यांना कर्जाचे हप्ते फेडता आले नाहीत। कर्ज घेणारे शंकर वनारे यांचा अखेर मृत्यू झाला। मृत्यूनंतर वडिलांचं कर्ज मुलगा विष्णू यांच्या डोक्यावर आलं। ऑगस्ट 2011च्या सातबाराच्या उतार्यावरील नोंदीनुसार 69,300 रुपये भरण्यासाठी विष्णू पतसंस्थेत गेले असता पतसंस्थेने कर्ज 95,000 रुपयांवर गेल्याचं सांगितलं। त्यानंतर 21 मार्च 2013 पर्यंत हे कर्ज 1,69,567 रुपयांवर गेल्याचं सांगण्यात आलं। एका किराणा मालाच्या दुकानात काम करणाऱ्या विष्णू यांना एवढं मोठं कर्ज फेडणं शक्यच नव्हतं। आम्ही त्यांचे वारसदार या नात्याने पैसे भरण्यास तयार, मग अर्ज केला आम्ही नेअर ऑफिसकडे वन टाइम सेटलमेंटसाठी। ER ऑफिसनी पतसंस्थेला पत्र वगैरे दिले, पण या पतसंस्थेने ते काही जुमानलं नाही। त्यांनी सततचं बोजा वाढवून सुरूच ठेवला। नंतर साहेब ER ऑफिस, बुलढाणा DDR ऑफिस, अमरावती कुठंच आम्हाला न्याय काही मिळाला नाही। धानोऱ्यातील रमेश वनारे यांनाही असाच अनुभव आला। त्यांनी 2003 साली म्हणजे 10 वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीच्या नावे 30,000चं कर्ज घेतलं होतं। त्यांनी 2013 पर्यंत या कर्जाचं व्याज आणि मुद्दल मिळून 45,500 रुपये पतसंस्थेत भरले। एवढे पैसे भरूनही पतसंस्थेनं त्यांच्या नावे आणखी 75,000 रुपये कर्ज निघत असल्याचं सांगितलं। हे कर्ज तातडीनं फेडण्याचा फतवाही त्यांनी काढला। पतसंस्थेच्या या पठाणी वसुलीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। खाते उतारा दिला 56,624 रुपयाचा आणि वसुली करता त्यांनी जे प्रकरण दाखल केलं सहाय्यक निबंधक संस्था नांदुरा तालुका नांदुरा यांच्याकडे, त्यांचा 74,560 रुपयाचा त्यांनी दाखला दिला। मी तिथं गेलो असता म्हटलं या दोन्ही दाखल्यामध्ये एवढी मोठी तफावत आहे, यापैकी कुठलं कर्ज आम्ही भरावं हे संस्थेनं आम्हाला सांगा कृपा करून। तर संस्थेनं सांगितलं की बाबा तुम्हाला खाते उतारा दिला, तुम्हाला पूर्ण 82,000च भरावं लागतील। ही झाली कर्ज घेणाऱ्यांची अवस्था। ज्यांनी कर्ज घेतलं नाही, कर्जदारांना जामीनदार राहिले नाहीत, अशा लोकांच्या मागे ही पतसंस्थेनं कर्ज वसुलीचा तगादा लावलाय। धानोऱ्यातील शिवदास वनारे यांच्यावर घर जप्तीची नोटीसच बजावण्यात आली आहे। त्यामुळे शिवदास वनारे हवालदिल झालेत। या कर्जाची मला कुठेही माहिती नव्हती। अशा परिस्थितीत मला एकदम नोटीस आली। मी या पतसंस्थेत कोणत्याही कर्जदाराचा जामीनदार नाही। या संस्थेचा असा कारभार आहे की मला तरी असं वाटतं की ह्या संस्था एक अवैध सावकारीच करतायत। पतसंस्थेच्या पठाणी वसुली विरोधात निबंधक कार्यालयाचे हेलपाटे मारले। त्यांच्याकडे पतसंस्थेच्या सावकारी विरोधात दाद मागण्याचा प्रयत्नही केला, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही। शेवटी पतसंस्थेच्या सावकारी विरोधात या नागरिकांनी झी हेल्पलाईनकडे दाद मागितली। प्रश्न शेतकऱ्यांच्या हक्काचा होता। झी हेल्पलाईनची टीम धानोऱ्यात पोहोचली। त्यांनी शेतकऱ्यांची कागदपत्र पाहिली। या प्रकरणी पतसंस्थेची ही बाजू ऐकणं महत्वाचं होतं। आम्ही पतसंस्थेचं कार्यालय कुठे आहे याबाबत विचारणा केल्यावर आम्हाला धक्काच बसला। कार्यक्षेत्रातच पतसंस्थेचं ऑफिस असणं आवश्यक असताना ते चक्क नांदुऱ्यात असल्याचं आम्हाला समजलं। त्यामुळे आम्ही नांदुऱ्यात गेलो। तिथं आणखी एक धक्का बसला। पतसंस्थेचा कारभार चक्क संचालकाच्या घरातूनच चालत होता। तिथं गेल्यावर पतसंस्थेच्या व्यवस्थापिका विद्या पाटील यांना वनारेंच्या कर्जाबाबत विचारणा केली। त्यांनी यावर उडवाउडवीची उत्तरं दिली। तुम्हाला आधी सांगितले छोटीशी संस्था आहे आणि यांच्याच गावची संस्था आहे, पण इथे आम्ही व्यवहार इथून चालवतो, याला याची परमिशन नाही। तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला आजच्या तारखेत खाते उतारा देऊन देते, उद्या तुमची तक्रार मांडायची। झी हेल्पलाईनची टीम याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात पोहोचली। झी हेल्पलाईनची टीम आल्याचं कळताच तिथले अधिकारीही गायब झाले। आम्ही मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही। सरकारी अधिकाऱ्यांनी कितीही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला तरी झी हेल्पलाईनची टीम या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहे।
पतसंस्थेचा जे काही कायदेशीर देणं असतील ते शेतकरी भरतील यात शंकाच नाही. मात्र झी हेल्पलाईनची टीम त्यांची पिळवणूक किंवा शोषण होऊ देणार नाही, कारण सवाल शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. झी हेल्पलाईनसाठी संतोष लोखंडे, बुलढाणा. झी 24 तास एक पाऊल पुढे.